ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः। पंचतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे इस्कॉन नामहट्ट केंद्र राजापूरतर्फे या दर सोमवारी होणाऱ्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। तसाच अजून एक नित्य साप्ताहिक सत्संग होत असतो आपल्याकडे दर रविवारी। आणि मी आपणा सर्वांस विनंती करतो की तुम्ही सर्वांनी त्याला उपस्थिती ठेवावी, कारण त्याच्यामध्ये आपण ग्रंथराज श्रीमद भागवतमचा प्रथम स्कंद चालू केलेला आहे आणि दर रविवारी या प्रथम स्कंदातील एक श्लोक आणि त्याचं निरूपण घेतलं जातं, म्हणजे सिक्वेन्स वाईज। इतर वेळा आपण पाहत होते कथारूप किंवा प्रसंगानुरूप भागवतमधल्या, पण हे जे आहे हे सिक्वेन्स वाईज चालू आहे। आणि आतापर्यंत प्रथम खंड पहिला अध्याय त्याचे 23 श्लोक आणि अध्याय दुसरा त्याचे 27 श्लोक असे जवळजवळ 50 श्लोक पूर्ण झालेले आहेत। म्हणजे मागील वर्षभर किंवा 1.5 वर्ष नित्यपणे याच्यातील एक श्लोक आपण पुढे जात आहोत। आणि तुम्हाला सांगायचं तर ग्रंथराज भागवतमचे 18,000 श्लोक आहेत आणि 12 खंड आहेत। किती? 18,000 श्लोक आहेत आणि 12 खंड आहे। पैकी जो प्रथम खंड आहे त्याच्यामध्ये जे भक्तीचं रसायन आणि डिटेल्स सांगितलेले आहेत ते नंतर कुठेही नाही आहे। कारण प्रथम स्कंदाचा अभ्यास खूप तन्मयतेनं बारकाईनं केला पाहिजे। इतर खंडामध्ये मग बऱ्याचशा कथा आणि प्रसंग आहेत भगवंतांच्या आणि भगवंतांच्या भक्तांच्या दिव्य लीला आणि साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीला। म्हणजे दुसरा खंड ते 9वा खंड भगवंतांच्या दशावतारांच्या लीला आहेत अनेक। आणि दशम स्कंदामध्ये साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचा पूर्ण जीवन चित्रपट वर्णन केलेला आहे।
आणि 11वा आणि 12वा जो स्कंद आहे त्याच्यामध्ये वैराग्याची फिलॉसॉफी सांगितलेली आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण भगवंतांना तत्वता जाणतो त्यानंतर भक्तीची 2 लक्षणं आहेत. काय? भक्तीचे 2 फायदे आहेत. काय? एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य. तर ही ज्ञान प्राप्ती आपली सिक्वेन्स वाईज झाली की नंतर निश्चितच आपल्याला भगवत प्रेमाबद्दल ज्ञान तर प्राप्त होतच, प्लस या भौतिक जगताबद्दल आपोआप काय होतं? वैराग्य उत्पन्न होतं. आणि जे फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुमच्या जीवनामध्ये या भौतिक जगताविषयी जर वैराग्य नसेल तर तुमची बारीक बारीक गोष्टींवरती काय राहणार? आसक्ती राहणार. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आसक्ती राहणार. मग माझ्या जीवनात असंच काय झालं, मग माझ्यावरच असे का करतात, मग मला असेच का हे करतात, हे सगळे जे हे मानसिक आजाराची लक्षणं आहेत सगळे. आणि या मानसिक आजारातून बाहेर पडायचं असेल तर नित्यम भागवत सेवया, दुसरा कोणताही मार्ग नाही तुम्हाला सांगतो. गोळ्या औषधं खाऊन काही फायदा होणार नाही. ते केलं पाहिजे योग्य मार्गदर्शनाखाली, पण तुम्हाला त्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल आणि हृदयामध्ये सदैव आनंदी बनायचं असेल तर आपल्याला नित्यम भागवत सेवया. भागवत म्हणजे ग्रंथ भागवत आणि व्यक्ती भागवत. भागवतमध्ये प्रामुख्याने पहिले 2 ग्रंथ येत असते, म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि ग्रंथराज श्रीमद भागवतम. तर मागील काही सोमवार आपण पाहतोय ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11वा अध्याय 7वा. तर आजच्या सत्राची सुरुवात करण्यापूर्वी आपण ग्रंथराज भागवतमचं प्रार्थना आणि गुरु शिष्य परंपरेची प्रार्थना करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा देवीं सरस्वतीं व्यासा तथो जयमुदीरये. जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया. नित्यं भागवत सेवया. भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय. देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की. तर बघा नित्य सत्संग देण्याचे किती लाभ आहेत. शास्त्रामध्ये सांगितलंय, सकल शास्त्र वर्णन करतात, महात्म्य गातात की भगवत भक्तिमय जे काय शास्त्र आहेत ज्याच्यामध्ये भगवद्गीता आहे, भागवतम आहे, यातील अर्धा काय पाव श्लोक जरी आपल्याला आला तरी आपल्यावरती भगवंत प्रसन्न होतात. तर आपण विचार करूया की आपण जे काही मागील सत्र सत्संगाला नियमित देत आहेत तर आपल्याला जवळजवळ एकही श्लोक काय नव्हता माहीत नव्हता ना. जे ब्राह्मण कुटुंबातील आहेत त्यांना थोडेफार संस्कार असतात, जसे आपले आनंद गोविंद प्रभूजी आहेत, पण बहुजन समाजाला संस्कृतमधले श्लोक येतात का? पण मला सांगा, तुम्ही आता जे कोण 2 महिने येत आहे, 4 महिने येत आहे, 8 महिने येत आहेत, 8 वर्ष येत आहे, तुम्हाला किती श्लोक मुखोद्गत झाले याचा विचार केलाय तुम्ही कधी? आपण सहज सगळ्याबरोबर म्हणून जातो. एवढे श्लोक मुखोद्गत झालेत आपल्याला, आणि ते पण तालबद्धरित्या आपण गातो, हृदयामध्ये भगवंतांचं प्रेममय चिंतन करून. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? ह्या प्रार्थना आहे ते श्लोक म्हणजे. याला काय म्हणतात? प्रार्थना म्हणतात. भगवंत प्रसन्न होतात, आणि भगवंत प्रसन्न झाले की सगळं काय होतंय?
सुखमय होत आहे, प्रत्येक गोष्ट सुखमय होत जाते. तर आपल्या सत्राचा प्रमुख भाग आहे भगवान दत्तात्रय महाराज आणि यदू महाराज यांच्यातील संवाद. आणि आज आपण ह्या 2 श्लोकांचं रिपिटेशन सामुदायिकरित्या करूया आणि मग आजच्या सत्राला सुरुवात करूया. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही रिपीट करा मोठ्यानं. पृथ्वी वायुर आकाशम आपोग्नि चंद्रमारविः कपोतो अजगरः सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभिसुपेशकृत् पृथ्वी वायुराकाशम् आपोग्नि चंद्रमारवि कपोतो अजगरः सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभिसुपेशकृत् पृथ्वी वायुराकाशम् आपोग्नि चंद्रमारवि कपोतो अजगरः सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभिसुपेशकृत्. रिपिटेशन्स करा सगळ्यांनी. पृथ्वीर्वायु आकाशो पृथ्वीर्वायु आकाशम् आपोग्नि चंद्रमारवि आपोग्नि चंद्रमारवि कपोतो अजगरः सिंधु कपोतो अजगरः सिंधु पतंगो मधुकृद्गजः पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीना मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भकः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभिसुपेशकृत् पूर्णनाभिसुपेशकृत्. श्रीपती पृथ्वीर्वायुराकाशो पृथ्वीर्वायु आकाशम् आपोग्नि चंद्रमारवि आपोग्नि चंद्रमारवि कपोतो अजगरः सिंधु कपोतो अजगरः सिंधु पतंगो मधुकृद्गजः पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीनः मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भकः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभिसुपेशकृत् पूर्णनाभिसुपेशकृत्. शिवपर गणेश ते नको शेवट सांगायचं. पृथ्वीर्वायु आकाशो पृथ्वीर्वायु आकाशम् अम आहे तिथे नंतर ओ आहे आ आहे. पृथ्वीर्वायु आकाशम् पृथ्वीर्वायु आकाशम् आपोग्नि आपोग्नि चंद्रमारवि आपोग्नि चंद्रमारवि कपोतो अजगरः सिंधु कपोतो अजगरः सिंधु पतंगो मधुकृद्गजः पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीना मधुहा हरिणो मीना पिंगला कुररोर्भकः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत्सर्प कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभिसुपेशकृत् पूर्णनाभिसुपेशकृत्. द्या. हरे कृष्ण. एते मे गुरवो राजन चतुर्विंशति आश्रिता शिक्षा वृत्ती तेषाम अन्वशिक्ष मिहात्मनः. हे राजन, मी आश्रय घेतला आहे ते 26 गुरु पुढील प्रमाणे आहेत. पृथ्वी, वायू, आकाश, जळ, अग्नी, सूर्य, चंद्र, कपोत, अजगर, समुद्र,
पतंग, मधमाशी, हत्ती, मधुहरण करणारा हरिण, मासा, पिंगला वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारी, बाण घडविणारा साप, कोळी म्हणजे स्पायडर आणि कुंभारीण माशी यांचे कार्यकलाप पाहून मी आत्मज्ञानी झालो आहे. बघा, बस यांचं कार्यकलाप ऑब्झर्व केलं कोणी? भगवंतानी. आणि काय झाले? आत्मज्ञानी झाले. यापैकी आपण किती बघितले? 24 पैकी काय काय बघितलं सांगा बघूया. कपोत बघितलं आणि पृथ्वी बघितलं आणि वायू 3 झाले. आकाश नाही बघितलंय, ते आज बघायचं. आता आकाशा संदर्भ एक श्लोक घेऊन आपण आजचं सत्र सुरू करूया. अंतर्हितश्च स्थिरजंगमेषु ब्रह्मात्मभावेन समन्वयेन व्याप्ताव्यवच्छेदम् असंग आत्मनो मुनिर्निभस्त्वं विततस्य भावयेत्. अंतर्हितः अंतर्गत, च शुद्धा स्थिर स्थावर, जंगमेषु जंगम, ब्रह्म आत्म भावेन आत्मज्ञानी, समन्वयेन विविध देहांशी असणाऱ्या संपर्कामुळे, व्याप्त अव्यवच्छेदम अविभाजित असंगम विलग आत्मनः परमात्मा मुनी नभस्त्वं नभाप्रमाणे विततस्य विशाल भावयेत ध्यान केले पाहिजे. आपण भौतिक शरीरात निवास करीत असलो तरी आपण चेतन आत्मा आहोत. हे मनीषी मुनीने जाणावे. त्याचप्रमाणे आत्मा चराचर योनीत प्रवेश करीत असल्यामुळे संपूर्ण सृष्टी जीवांनी व्यापिली असल्याचे मनुष्याने जाणावे. त्याने असेही निरीक्षण करावे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमात्मा रूपाने सर्व वस्तू एकाच वेळी स्थित आहेत. आकाशाच्या स्वभावाचे निरीक्षण केल्यास मनुष्याला आत्मा आणि परमात्मा याचे स्वरूप समजू शकते. ते असे आकाश सर्वव्यापी असून त्यामध्ये सर्व काही स्थित असले तरी आकाश कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही. खूप सुंदर फिलॉसॉफी आहे. इथं काही शब्द आलेले आहेत. ब्रह्म आत्म भावेन म्हणजे आत्मज्ञानी, म्हणजे परब्रह्म कोण आहेत, मी स्वतः कोण आहे आत्मरूपामध्ये, आणि ह्या दोघांचं सकल ज्ञान म्हणजे काय, ब्रह्म आत्म भावेन. त्याच्यानंतर अव्यच्छेदम म्हणजे अविभाजित, आत्मनः म्हणजे इथं परमात्मा सांगितलंय. मुनीही मानुषी मुनी म्हणजे मनुष्य योनी प्राप्त झाले, पण मनुष्य योनी प्राप्त होऊन जर आपण मुनी बनलो नाही तर आपण हे मनुष्य योनी जी दुर्लभ आहे ते संधी काय केली, वाया घालवली. लक्षात. तर आपण सगळेजण भौतिक शरीरात निवास करीत असलो तरी आपण चेतन आत्मा आहोत. कारण हे भौतिक शरीर जे आहे ना हे मृत वस्तूंनी बनलेलं आहे. कशापासून बनलेलं आहे, मृत वस्तूंनी. तर त्याच्यामध्ये जिवंतपणा असा काहीच नाही. जिवंतपणा जर काय असेल
तर ते म्हणजे काय आहे, या देहामध्ये वास करणारा आध्यात्मिक चित्कण, ज्याला भगवद्गीतेत काय म्हटलंय, आत्मा म्हटलेला आहे. बायबलमध्ये त्याला सोल म्हटलंय, पुराणमध्ये त्याला रूह म्हटलंय. म्हणजे सगळी शास्त्र सरतेशेवटी भगवंतांकडून येत आहेत. त्यामुळे सगळी शास्त्र जर पृथ्वी तलावरती उपलब्ध असणारी सगळी शास्त्र जरी अभ्यासली अनेक धर्मपंथांची, तर त्यामध्ये फिलॉसॉफी सेमच आहे. फिलॉसॉफी काय वेगळी नाहीये. फक्त ती फिलॉसॉफी सांगणारे त्यांची बुद्धी काय झाली आहे, भ्रष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे ते आपल्या तर्कानं त्यांना जसे पटतील, उमजतील. आणि काय म्हणूया, अजून एक शब्द मला आठवतोय की बरे वाटतील. बरोबर की नाही. आपण धर्म कसा फॉलो करतो आजकाल, आपल्याला सोयीस्कर असावा. सोयीस्कर हा शब्द मी शोधत होतो. सोयीस्कर तरी न काय त्याचे अर्थ. आता काल मी कोल्हापूरला गेलो होतो महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला. महालक्ष्मी अंबाबाई आणि पद्मावती यांचं सघन नातं आहे. येताना पाचलवरून येत होतो रात्री, तर तिकडे दांडिया रास चालू होता 2 गटामध्ये. एक तिकडे होता स्पीड ब्रेकरच्या इकडे आणि इकडे एसटी डेपोकडे होता. गाणी ऐकत होतो. गाणं होतं पहिलं त्या पुष्पा पिक्चरातलं, आलं लक्षात. आणि दुसऱ्या ठिकाणी गाणं लागलं होतं फाल्गुनी पाठकचं. आणि असा रात्रभर धिंगाणा. आता मला सांगा, कुठच्या दुसऱ्या धर्मातले लोक आपल्या देवी देवतांची पूजा अर्चना करताना असली गाणी लावतात का? म्हणजे किती आपण सकल हिंदू समाज किती भ्रष्ट झालाय. आणि आपल्याला ते नॉर्मल वाटतं, हे त्याच्यापेक्षा बेकार गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं, त्याच्यात काही वाटत नाही. डीजे मोठे लावायचे आणि ढाकशिक त्या अश्लील आणि अश्लाघ्य भाषेतील नृत्यावरती आपण काय करायचं, नवरात्र उत्सव आपण साजरा करतो, देवीची उपासना करतो. ते म्हणजे भरपूर भक्ती केल्यासारखी पण वाटते. हा, ते त्यांना भरपूर भक्ती केल्यासारखी वाटते. हा, बरोबर आहे प्रभूंचं. काल सकाळी प्रवचन आम्ही हाच मुद्दा घेतला होता. काल सकाळच्या म्हणून त्या प्रवचनाचं नाव शीर्षक तुम्ही ऐका जाऊन. 45 मिनिटाचं प्रवचन आहे. देवी देवतांची उपासना कोण करतात आणि का करतात, बरोबर ना, हे शीर्षक आहे ना त्या प्रवचनाचं कालचं. लगेच मी टाकलं, कारण ते आताच्या विषयाशी निगडित आहे. आणि खरी आराधना कोणाची करावी, आपण कोणाची उपासना करत नाही. आपण काय करतो, आपली सोय बघतोय बस, टू एन्जॉय. नवरात्र गर्भारास नंतर अनैतिक गर्भपाताची संख्या विपुल प्रमाणात वाढते. बघा, कोटी आहे शाब्दिक, बरोबर की नाही. नवरात्र येणारे काय त्याला म्हणतो, गर्भादांडिया म्हणतो. आणि तिथं फक्त गर्भदान करण्याचे संस्कार चालतात, बाकी काय नाही. तरुण मुला मुलींमध्ये अनैतिक, ते पण अनमॅरिड प्रायमीज संख्या. हे तुम्ही आपण गावात राहतो त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये. पण मी मुंबईमध्ये 6 वर्ष काढलेली आहेत. तर मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह जिकडे आहे ना, तिकडे मोठमोठे दांडिया असतात. आणि फी असते त्याला 2000, 5000, 10000. जायचं तिथं रात्रभर, खायचं प्यायचं, रेलचेल असते भरपूर. आणि मोठमोठे VIPs बोलवले जातात, ऍक्टर्स बोलवले जातात, सिनेमा स्टार बोलवले जातात. इव्हन आमच्या कॉलेजचा जो दांडिया व्हायचा GMC JJ हॉस्पिटलचा, त्याला तर सगळे शान, सागरिका, फाल्गुनी पाठक सगळे आम्ही बघितलेले. हे टॉप सिंगर्स भारतातले, हॉलिवूड मधले सगळे. म्हणजे आमचं एक छोटंसं कॉलेज आहे मुंबईमध्ये, त्याचा एवढा मोठा दांडिया असायचा. रात्रभर धिंगाणा, सगळे तरुण तरुणे. अरे हे काय आहे, काय आहे ही विकृती आहे. हा धर्म नव्हे. ही काय आहे, ही धर्माच्या नावाखाली चाललेली ही विकृती आहे, महाभयानक विकृती आहे. आणि केवळ आपल्याला पूर्ण जगाच्या पाठीवरती केवळ ते आपल्याला ह्या आपल्या धर्मामध्ये पाहायला मिळतं. याच्यासारखी दुसरी शोकांतिका नाही, खरंच शोकांतिका नाही. म्हणून तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की दिव्यानं दिवा पेटवत जावा, भगवत भक्तीचं ज्ञान देत जावं. आणि असे दिवे ज्याला अगणित लागतील त्याला अजिबात हा अज्ञानरूपी अंधकार राहणार नाही. कारण एकटी जर पणती जळत असेल तर भले ती पणती पूर्ण रूम मध्ये काय करत असेल, प्रकाश देत असेल, तर पण त्या पणती खाली काय असतो,
अंधार असतो, परंतु त्याच पंटीला लागून अजून 10 पंटा जर आपण रूम मध्ये लावल्या तर एकाही पंटीखाली अंधार राहणार नाही. त्यामुळे आपलं सकल जनांचं कर्तव्य आहे की हे दिव्य स्तरावरील आध्यात्मिक ज्ञान जे की मनुष्योनीमध्ये जीवानं प्राप्त करणं हे परम कर्तव्य आहे, हे हृदयामध्ये बिंबवून आपण ह्याला आपलं जीवन झोकून दिलं पाहिजे. अन्यथा काही उपयोग नाहीये. लक्षात, जर आपण हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं नाही आणि ह्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपण आचरण जीवनामध्ये केलं नाही तर आपण त्या कपोतासारखी आपली काय होईल, अवस्था होईल, कबुतरासारखी. बस तो मशगूल होता, आपली पत्नी, आपली मुलं बाळ, आपलं सुंदर घरटं आणि आपलं वन, परंतु मृत्यू कोणाच्या रूपात आला, फासेपारदाच्या रूपात आला. आणि त्यानं सगळ्यात पहिलं कोणाला कॅप्चर केलं, त्याच्या लहान मुलांना कॅप्चर केलं. आणि कधीच आध्यात्मिक ज्ञान अनुभवलं नसल्यामुळे त्या कपोतीने म्हणजे कबुतरीने लगेच त्याच्यामध्ये काय मारली, मुलांच्या मागून रडताना उडी मारली. आणि पत्नी जाळ्यात अडकली आणि मुलं पण जाळ्यात अडकली आणि ती आक्रोश करतायत. तर कपोत अतिशय दुःखी झाला आणि तो गुणवर्णन करू लागला. विलाप म्हणतात त्याला, की माझी कपोती किती सुंदर होती, माझी अर्धांगिनी ती महालक्ष्मी होती माझ्या घरची. एकदा गुरु महाराज सांगत होते, ते एकदा त्यांच्या गावामध्ये एक सद्ग्रस्त ब्राह्मण, त्यांची पत्नी काय झाली, दिवंगत झाली आणि ते सरपणासाठी लाकडं घेण्यासाठी आश्रमात आले होते इस्कॉनच्या. तर ते लाकडं वगैरे त्याने दिली आणि क्रियाकर्म झाल्यानंतर एकदा 12 झाल्यानंतर एकदा हे सद्गृहस्थ आले आणि महाराजांसमोर बसून विलाप करू लागले. काय सांगू महाराज, माझी पत्नी साक्षात महालक्ष्मी होती. महाराज म्हणतात, काय तोंडावर काय बोलले नाही की ह्याची पत्नी साक्षात महालक्ष्मी होती आणि हा साक्षात नारायण आहे आणि ह्याची महालक्ष्मी याला सोडून गेली म्हणून हा रडतोय. लक्षात ना, आपली ही फकीरी अवस्था आहे. गुणगान करायचं, प्रेम करायचं तर ते केवळ भगवंतांवरती. तर आपण तात्पर्यामध्ये जाऊया. या आपण भौतिक शरीरात निवास करीत असलो तरी आपण चेतन आत्मा आहोत हे मनीषी मुनीने जाणावे. त्याचप्रमाणे आत्मा चराचर योनीत प्रवेश करीत असल्यामुळे संपूर्ण सृष्टी जीवाने व्यापली असल्याचे मनुष्याने जाणावे. त्याने असे निरीक्षण करावे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमात्मा रूपाने सर्व वस्तूत एकाच वेळी स्थित आहेत. आकाशाच्या स्वभावाचे निरीक्षण केल्यास मनुष्याला आत्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप समजू शकते. ते असे, आकाश सर्वव्यापी असून त्यामध्ये सर्व काही स्थित असले तरी आकाश कोणत्याही वस्तूमध्ये लिप्त होत नाही. तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांचे शिष्य, ज्यांनी आपल्या आचार्यांच्या टीकेवरूनच हे तात्पर्य दिलेली आहे, त्यामुळे ऑथेंटिक आहे. आकाशात वायू स्थित असला तरी आकाश वायूपासून भिन्न आहे. आकाशात काय आहे, वायू आहे बघा. आणि तुम्हाला बऱ्याच जणांना ज्यांनी सायन्स मॉडर्न अभ्यासलं त्यांना माहिती असेल की प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं काय असतं, वायुमंडल असतं आणि त्याच्या पुढे निर्वात पोकळी असते. त्याला काय म्हणतात, शब्द आहे निर्वात. म्हणजे वात म्हणजे वायू, नि म्हणजे नाही, म्हणजे जिथे वायू नाही अशी पोकळी असते आणि ती अगणित आहे. त्याला आकाश, ऍक्च्युअल आकाश, सगळंच आकाशच आहे. लक्षात ना. तर आकाश वायूपासून भिन्न आहे. वायू नसतानाही आकाश अस्तित्वात असतेच. वायू नाही म्हणजे आकाश अस्तित्वात नाही असं नाहीये ना. सर्व भौतिक वस्तू आकाशात स्थित असतात, परंतु आकाशाचे कधीही विभाजन होत नाही. अनेक भौतिक वस्तू काय आहेत, आकाशात स्थित आहेत, पण आकाशाचं कधी विभाजन होतं का, नाही. जसं की आता ही इमारत इथं उभारली गेली, तर ही इमारत इथं उभारली गेली त्यामुळे काय झालं, आकाशाचा काही भाग आपल्याला वाटतोय काय झाला, कट झाला. पण तो कट झालाय का, नाही. जसं की मी हात वरती केला तर जाणवतंय की आकाशाचा काही भाग माझ्या हाताने व्यापला, त्यामुळे आकाश इथं कट झालंय का, नाही. लगेच आकाश प्रकट झालं. त्यामुळे आकाश काय आहे, सर्वव्यापी आहे, जसे भगवंत आहे. आकाश कुठे नाही आणि परमात्मा कुठे नाही असं एकही ठिकाण नाही. तसेच सर्व वस्तूंना आपल्यात आश्रय देऊनही आकाश कोणत्याही वस्तूत लिप्त होत नाही. बघा, सगळ्या वस्तू पृथ्वी सकट आकाशाने काय घेतलेत, आपल्या कवेत घेतले. आपले सगळे ग्रह, गोल, तारे, आकाश, गंगा सगळं कुठे
स्थानापन्न कुठे झालेले आहेत? आकाशामध्ये, बरोबर की नाही? तर आकाशाने सगळ्यांना आपल्या कवेत घेतलंय, परंतु आकाश मात्र कोणत्याही वस्तूत लिप्त होत नाही. परंतु आकाश कुठे अडकलंय का कुठच्या वस्तूमध्ये? नाही. आपण याच रीतीने आत्मा आणि परमात्मा यांची स्थिती जाणू शकतो. जीवात्मे अगणित आहेत, ते सर्व वस्तूंमध्ये प्रवेश करतात, म्हणून त्यांना सर्वव्यापी म्हटले आहे. तरी सुद्धा जीव सूक्ष्माति सूक्ष्म असतो असे वैदिक शास्त्रे प्रतिपादित करतात. श्वेताश्वर उपनिषद असे म्हणते की बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञेय स चान न्यात्याय कल्पते. म्हणजे केसाच्या वरच्या अग्रभागाचे, लक्ष देऊ नये का, 100 भागामध्ये विभाजन केले. केसाच्या टोकाचे किती भाग केले? 100. आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले, म्हणजे किती झाले? 10,000. केसाच्या टोकाचे किती भाग केले? 10,000. तर असा प्रत्येक भाग म्हणजे जीवात्म्याच्या आकाराचे परिमाण होईल. केशाग्राच्या टोकाचे 10,000 भाग केले, त्याच्यातला एक भाग जर घेतला तर तेवढं परिमाण कोणाचं आहे? आय, ज्याचा आपल्याला फार अहंकार आहे. कारण तो निघाला तर हे काय आहे? मृतच आहे. ड्रायव्हर गाडीत नसेल तर गाडी काय आहे? मृत आहे. गाडी कधी चालू शकते? जेव्हा त्याच्यामध्ये जिवंत ड्रायव्हर असेल तरच. ऍक्सिडेंट झाल्याने ड्रायव्हर मेला तर गाडी चालत नाही. जिवंत ड्रायव्हर. तसं ह्या देहामध्ये, ह्या देहरूपी कारमध्ये जिवंत ड्रायव्हिंग फोर्स कोण आहे? आत्मा. तर श्रीपाद श्रीधर गोस्वामींनी ह्याच्यावरती सगळ्यात ऑथेंटिक टीका जी मानली जाते ती श्रीपाद श्रीधर गोस्वामींची भागवतमवरची. तर त्यांनी इथं जे शब्द आलेले आहेत, ब्रह्म आत्म भावेन आत्मनः, याचे विश्लेषण केलंय की जीवात्मा जो आहे, इथं आत्मा शब्द आला, परमात्मा शब्द आला नाही ना. मग त्याच्यामध्ये त्यांनी विश्लेषण केलंय की जीवात्मा जो आहे तो सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. मग मायावादी लोक हे पकडतात भागवतम मधलं आणि ते सांगतात की बघा जीवात्मा कसा आहे? आकाशाप्रमाणे अगणित आहे. आणि इतर टीकाकारांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की श्रीपाद श्रीधर गोस्वामीने हे मुद्दाम याच्यामध्ये असे काही पॉइंट्स भागवतम मध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ऍटलिस्ट मायावादी लोक सुद्धा कधी कधी काय वाचतील, बरोबर की नाही? जसं की मी परवा तुम्ही म्हणाल प्रभूजीने ट्रायम्फ गाडीचे कशाला व्हिडिओ पाठवले प्युअर डिव्होशन मराठीवर. मी पाठवले 2 शॉर्ट्स, कोणी बघितले नसाल बघितले, पण कारण मी तुमच्या ग्रुपवरती इस्कॉनच्या पाठवले. माझा उद्देश हाच होता की आजकाल ते ट्रायम्फ गाडीचं युट्यूबवरती भरपूर बोलबाला आहे. समजा त्याच्यातनं कोणतरी याला आला, आपटला, कीर्तन ऐकला आणि सबस्क्राईब केला आणि भगवत भक्ती भेटेल, हा उद्देश असतो साधू संतांचा. हा लक्षात ना. आपल्याला वाटतं अरे तसं नसतं, ते भाव वेगळेच असतात साधू संतांच्या हृदयात. तसंच श्रीपाद श्रीधर गोस्वामीच्या मनामध्ये भाव काय आहे की थोडंफार इथं मायावादी फिलॉसॉफी जर सांगितली आपण तर ऍटलिस्ट काय करतील मायावादी लोक, काय करतील, त्या धर्माने तरी भागवतम वाचतील. आणि भागवतम वाचल्यानंतर कोणाचा उद्धार होणार आहे? त्यांना कसे वाचू देतील? कंसाला काय वाटत होतं? कृष्ण हे आपले शत्रू वाटत होते. सारखा तो कृष्ण कृष्ण कृष्ण, पण कोणत्या भावामध्ये? शत्रुत्वाच्या भावामध्ये जप करत होता. जळी स्थळी काष्टीपासून त्याला सगळीकडे काय दिसत होते? कृष्ण मृत्यू रूपामध्ये दिसत होते. परंतु त्याचा उद्धार झाला ना. कारण भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या हातानं त्याच्या देहातील प्राण खेचून घेतले. आणि ज्याला भगवंतांच्या दृष्टीसमोर किंवा भगवंतांचं नामस्मरण उच्चारताना किंवा स्वतः भगवंतांच्या हातानं मृत्यू येतो त्याला साक्षात काय होते? वैकुंठ प्राप्ती होते. कारण भगवंतांचं एक दुसरं नाव आहे हतारी गतिदायक. म्हणजे भगवंत याची हत्या करतात त्याला गती प्रदान करतात, सर्वोच्च गती. एवढे कृपाळू केवळ भगवंतच असू शकतात, दुसरं कोणी नाही. तर बघा, तर आता इथं जर सांगितलंय की जो जीवात्मा जो आहे तो केशाग्राच्या 10,000 भागापैकी एका भागा एवढा आहे, तर तो आकाशासारखं कसं बरं सगळं व्याप्त करू शकेल? पॉसिबल आहे का? इम्पॉसिबल. त्यामुळे इथं दुसरा जो आत्मना शब्द आलाय तो भगवंतांना स्मरून आलेला आहे, संबोधून आलेला आहे. दुसरा आत्मना शब्द जो आलेला आहे तो भगवान श्रीकृष्णांना संबोधून आलेला आहे. आणि तो काय दर्शवितो की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या परमात्मा या रूपाद्वारे
संपूर्ण सकल सृष्टीमध्ये कसे आकाशासारखे व्यापून राहिलेले आहेत। आणि आकाशानं सगळ्यांना काय दिलेलं आहे, स्पेस दिलेली आहे आपल्या पोटामध्ये, पण या सगळ्यांपेक्षा आकाश काय आहे, भिन्न आहे। तसेच भगवंत श्रीकृष्णाचं वर्णन अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये आलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांच्या उदरात सगळे काय आपण आहोत आणि भगवंत याच्या कशामध्येही गुंतलेले नाहीत, हे ह्या सगळ्यापासून भगवंत वेगळे पण आहेत। ह्यालाच म्हणतात एक समयावच्छेद, इथं पण आलेला आहे तो शब्द अव्यच्छेदम। एक समयावच्छेद करून भगवंत एकाच वेळी ह्या सगळ्या सृष्टीमध्ये आहेत पण आणि ह्या सगळ्या सृष्टीच्या बाहेर आहेत आणि ते केवळ भगवान श्रीकृष्णच करू शकतात। का करू शकत नाही, बरोबर की नाही? जर आज पृथ्वी तलावरती आपण जर लंडन मध्ये एखादा प्रोग्राम चाललाय, आपले पंतप्रधान तिकडे गेलेत आणि लंडनच्या त्या राज दरबारामध्ये ते एखादं भाषण करतायत, तर जगतातील सगळ्या खंडामध्ये सगळ्या देशामध्ये टीव्हीच्या माध्यमातून आपण त्यांचं रिले पाहू शकतो। तसंच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या परमात्मा रूपानं काय प्रत्येक ठिकाणी उपस्थित का राहू शकत नाहीत? अल्पबुद्धी मनुष्य 1200 ग्रॅमचा बेंदू असलेला जर हे असं टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो की एका ठिकाणी प्रोग्राम चाललाय तो पूर्ण जगाच्या पाठीवर कुठेही पाहिला जाऊ शकतो, तर मग भगवंतांना काय कठीण आहे? भगवंतांना काहीच कठीण आहे, म्हणून त्यांचं नाव भगवंत आहे। भग म्हणजे ऐश्वर्य, सगळ्या ऐश्वर्य जी आहेत, जी ज्यांच्याकडे विपुल प्रमाणात भरलेली आहे ठासून, त्यांनाच भगवंत म्हणतात। थोडीफार ऐश्वर्य आहे त्याला भगवंत कोण म्हणत नाही। आणि अशी ऐश्वर्य एवढ्या विपुल प्रमाणामध्ये आहेत की त्याच्यातनं ते पूर्ण जरी बाहेर काढलं तरी भगवंत पूर्णच राहतात। जसं की अर्धा लिटर दूध घेतलं आणि त्याच्यातनं अर्धा लिटर दूध काढलं तर आतमध्ये काय राहिलं पाहिजे, शिल्लक अर्धा लिटर दूध राहिलं पाहिजे, त्याला पूर्ण म्हणता येईल। आपल्याकडे तशी अवस्था दिसते का? नाही, काढलं की संपलं। उलट समजा 1 लिटर दूध 5 भांड्यामध्ये, प्रत्येक भांड्यामध्ये 200 ml भरलं आणि पुन्हा ती 200 ml ची भांडी पहिल्या भांड्यामध्ये रिकामी केली तर ते 1 लिटर दूध पण भरत नाही। हा कोणाचा प्रभाव आहे? कलियुगाचा प्रभाव आहे। लक्षात, हा कलियुगाचा प्रभाव आहे। महाभारतमध्ये हा 5 टाइम आलेला आहे। भीम प्रश्न करतो, युधिष्ठिर महाराज, भीम, भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये चर्चा चाललेली असते। तर ह्या कलियुगामध्ये असं होतं की तुम्ही समजा एखाद्याला काही शुद्ध अंतःकरणानं दिलात तर इन रिटर्न येताना ते पूर्ण येत नाही। लक्षात। तर पुढे अजून एक दुसरा श्लोक दिलेला आहे, हा आता जो आपण अभ्यासला केशाग्राचा आत्म्याचं परिमाण। केशाग्र शतभागस्य शतांश सादृशात्मकः जीव सूक्ष्म स्वरूपोयम संख्यातीतो हि चित्कणः। चित्कण म्हटलंय त्याला, आत्म्याला काय म्हटलंय? एकदम छोटा चित्कण। आध्यात्मिक चित्कण संख्यातीत आहेत आणि त्यांचे परिमाण आकार हे केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांशा इतके आहे। अंश, दशसहस्रांश केसाग्राचा। पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना सर्वव्यापी म्हटले जाते कारण ते सर्वत्र स्थित आहेत। परमेश्वराला अद्वैत वा अविभाजनीय असेही म्हणतात। जर आता हे जीवात्म्याला संबोधन असते तर जीवात्मे काय आहेत? अगणित आहेत, म्हणजे विभाजित झालेले आहेत, मग ते भगवंत कसे होऊ शकतील? मायावादी म्हणतात तसे। हा एक फार मोठा मुद्दा आहे। जर आपण म्हटलं जीवात्मा हा काय आहे, तपश्चर्या केली काय काय होईल? आता तो स्वतःचं खरं स्वरूप विसरलाय आणि तपश्चर्या केली की काय होईल? तो परमात्मा बनेल, राम बनेल, कृष्ण बनेल। तर जीवात्मा हे अगणित आहेत। पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एक आहेत आणि जीवात्मा हे त्यांच्या शक्तीपैकी येतात। शक्ती आणि शक्तिमानामध्ये काय असते? भिन्नता असते। जीवात्मा हे कधीच भगवंत बनू शकणार नाहीत कारण ते भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांच्या शक्तीचं एक प्रतीक आहे ते। भले ते आध्यात्मिक आहेत आणि त्यांचं पतन कुठे झालंय? या भौतिक जगतामध्ये झालंय, परंतु ते भगवंत कधीच बनू शकणार नाहीत कारण भगवंत बनता येत नसतो। जसं आकाश सर्वव्यापी आहे तसं जीवात्मा सर्वव्यापी आहे का? काय शुभगणेश प्रभू, तुम्ही एकाच वेळेला भगवान श्रीकृष्णांसारखी 16,108 रूप धारण करू शकता? कोण करू शकतं? काही ते हात वरती करा, मग मानूया आपण जीवात्मा म्हणजे काय आहे? भगवंत आहे। नाही,
एवढ्या आपल्याला त्या लीला अभ्यासताना वाटतं की काहीतरी आपण त्याच्यात त्रुटी शोधायचं, पण कधीतरी जरा गंभीरतेने विचार केला पाहिजे. अरे भगवान श्रीकृष्णांनी 16,108 रूप धारण केली एकाच वेळेला. आणि असं नव्हतं की रुक्मिणीच्या मलात आहेत तेव्हा सत्य भामायच्या नाहीत, सत्य भामायच्या महिलात आहेत तेव्हा कुठे जामवंदीच्या मलात नाही, कालिंदीच्या मलात नाही. एकाच वेळेला सगळ्या राण्यांच्या महलात भगवंत लीला करायचे. ज्यावेळेला त्यांचे जे महाल होते तिथून ते ज्यावेळेला बाहेर पडायचे त्यावेळेला ही 16,108 रूप एका रूपात द्यायची. किती सुंदर, जरा डोळ्यासमोर चित्र आणा. भगवान श्रीकृष्ण बाहेर पडतात घरातून निरोप देऊन आपल्या मुलांना, बायकोला वगैरे. मी संध्याकाळी येतो, बाहेर पडलेत भगवान श्रीकृष्ण. आणि 16,108 घरातनं त्या 7 मजली इमारतीतनं टोलेजंग भगवान 16,108 रूप बाहेर पडतायत. आणि त्या नगराच्या द्वारावरती आल्यानंतर ती सगळी 16,108 रूप एक भगवान श्रीकृष्ण होतात. आणि ते कुठे जातात? चालत चालत रथात बसून आपल्या सुधर्मा सभेमध्ये जातात, राजदरबारात द्वारकेच्या. आणि पुन्हा मग कामकाज आटोपलं की संध्याकाळी येतात, गेटवरती आले की पुन्हा 16,108. काय लीला आहे विचार करा. ह्या एवढ्या छोट्याशा लीलेमध्ये भगवंतांची महत्ता किती समजते आपल्याला. आपण मात्र नावं ठेवतो. तुम करे सो रास लीला, मै करतो कॅरेक्टर ढिला. कॅरेक्टर ढिलंच आहे आपलं. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलंय की तीव्र भक्तियोगाचं ज्यानं आचरण केलंय आणि जो परमहंस पदाला पोचलाय अशा मानुषी मुनींच्या मध्येच भगवंतांची रास पंचोध्यायी अभ्यासली जावी किंवा गायली जावी. आणि आपण मात्र इकडे गरबाडांच्या नावाखानं काय करतोय? आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय. कोणाचा? भगवान श्रीकृष्णाने गोपींवर टिपऱ्या वाजवल्या. काय? कोणाच्या गाण्यावरती? पुष्पा. काय जे सांगितलंय की परमोच्च ज्ञान आहे हे असंच अल्पबुद्धीला कळणार नाही. आपण अपराध करून बसू. ते सर्वोच्च ज्ञानाचं विकृत अनुकरण कुठे केलं जातंय? ह्या नवरात्रामधनं केलं जातंय. आणि त्याचे वाईट फळ भोगावे लागणार नाही असं वाटतं का तुम्हाला? सगळ्यात मोठा अपराध आहे हा. सगळ्यात मोठा अपराध. निश्चित वाईट फळ भोगावे लागणार. जसं की एखाद्या अजाणत्या बाळाला 2 वर्षाच्या आगीत हात घातला तर आग म्हणणार आहे का हा लहान बालक आहे, ह्याला मी भाजत नाही, असा विचार करणार आहे का? भले तुम्ही अज्ञानी असाल, पण तुम्ही जर असे अपराध केले तर निश्चित त्या अपराधांना काय मिळणार? शिक्षाही मिळणारच आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना सर्वव्यापी म्हटले जाते कारण ते सर्वत्र स्थित आहेत. परमेश्वराला अद्वैत वा अविभाजनीय असे म्हणतात. भगवंत अविभाजनीय आहेत. असं कुठेही शास्त्रात वर्णन नाही की भगवंत गोलोकधाम मध्ये बसलेत त्यांच्या मूळ रूपामध्ये आणि हे इकडे सगळीकडे काय त्यांचं दुसरं कुठची तरी शक्ती कार्य करते. नाही, सगळं काय ते भगवंतांच्या अंतरंगामध्येच आहे. सगळं काय एवढं त्यांचं अफाट. तुम्ही म्हणाल असं कसं प्रभूजी? तर तुम्हाला सांगतो, वृंदावन किती कोसचं आहे टोटल? कोण सांगेल? किती कोसचं आहे? 84 कोसचं. तर वृंदावन तुम्ही म्हणाल भगवान श्रीकृष्ण नंदग्राम मधून रोज सकाळी गायी घेऊन कुठे जायचे? कधी बरसाण्याला जायचे, कधी गोवर्धनला जायचे, कधी वृंदावनच्या 12 वनामध्ये जायचे आणि परत संध्याकाळी एवढ्या सगळ्यांना घेऊन एवढ्या लांब. आज गेलो तर आपण ते 30, 40, 50 किलोमीटर लांब आहे ते सगळं. 84 कोस एवढी परिक्रमा आहे मोठी. तर शास्त्रामध्ये सुंदर वर्णन आलंय की वृंदावन हे असं आहे की ते कमळाच्या 84 पाकळ्यांच्या कमळा समान आहे. ज्यावेळा सूर्योदय होतो तेव्हा काय होतं? कमळ उघडतं आणि सूर्यास्त होतो तेव्हा कमळ काय होतं? मिटतो. आणि मध्ये सेंट्रल असते कमळाची कर्णिका, त्याला आपण गाभा म्हणतो, गाभारा. तर सिंपल आहे. भगवान श्रीकृष्ण सकाळी उठतात तेव्हा त्यांच्या लीला माधुर्यानं काय होतात? ते एका आज जायचं कुठच्या ह्या पाकळीवरती तिथे उभं राहिले की ती पाकळी उमलते, जी कर्णातनं भगवंताला घेऊन जाते कुठे? आउटस्कर्ट्स वरती, पेरिफेरी, सीमेवरती घेऊन जाते. आणि जसं संध्याकाळ होते तसं ते कमल काय होतं? पुन्हा भगवंत कुठे येतात? कर्णिकेमध्ये. किती सिंपल आहे बघा. भगवंताला परिश्रम करावे लागत नाही. भगवंत फार फार विद्वान आहेत म्हणून ते भगवंत आहेत. अशा भगवंतांच्या दिव्य लीला
ह्या कानातनं श्रवण करण्यासाठी दिव्य भाव ज्याने प्राप्त केले असे साधू संत म्हणतात की आम्हाला लाखो कर्ण का दिले नाही तेव्हा, लाखो कर्ण का दिले नाहीत की आम्ही सदैव त्यांचं काय करू, नामरूप गुणलीलांचं आस्वादन करतच राहू, बस बाकी काय करायचं नाहीये. भागवतम त्याच तत्वावरती आधारित आहे. बस श्रवण करा, श्रवण करा, श्रवण करा, गो ऑन लिसनिंग, दुसरं काय करावं लागत नाही. कोणत्याही ग्राम्य कथा किंवा कोणतेही अजून संसाधन किंवा कोणतेही कर्मकांड, इव्हन जप करायची पण गरज नाही. पूर्ण भक्ती आहे कशामध्ये, बस भागवतम श्रवण करण्यामध्ये. हृदय सुंदर, साफ, शांत, शीतल होऊन जातं. तर भगवंत आकाशाप्रमाणे सर्वत्र उपस्थित आहे आणि सर्व काही त्यांच्यावरती आश्रित असूनही ते कोणत्याही वस्तूवर आसक्त नाहीत. बघा, कोणत्याही गोष्टीवरती भगवंतांनी आपली आसक्ती दाखवली. एवढी जमीन उत्पन्न केली तिथं कुठेही सातबारावरती आपलं नाव लिहून गेले नाहीत. वारसा हक्क तपास करा, काय 8 काढा, 7-12 काढा, फेर तपास करा, कुठेही श्रीकृष्ण वसुदेव यादव नाव आपल्याला सापडणार नाही. खरे मालक कोण आहेत, ते आहेत स्वतः. म्हणजे 6 जी ऐश्वर्य आहेत प्रमुख, त्यामध्ये एक ऐश्वर्य आहे वैराग्य. सर्वोच्च वैराग्य जर कोणी प्रकट केलं असेल तर ते कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. म्हणूनच ते भगवंत आहे. सगळं काय निर्माण केलं आणि कुठेही नाव सांगायला आले नाही, हे माझं आहे, तू कसं काय ऐक. आता खाली एक आजीबाई आहेत ज्या क्रिटिकल केसमध्ये आहेत. आमच्याकडे आणलं तेव्हा त्यांचं ऑक्सिजन लेवल फक्त 70% होती आणि श्वास घेता येत नव्हता, फारच क्रिटिकल होतं. आता त्यांना मागचे 3 दिवस कंटिन्युअस ऑक्सिजन सप्लाय चालू आहे, कृत्रिम. तो ऑक्सिजन आणण्यासाठी मला संपले सिलेंडर म्हणून काल रत्नागिरीत इमर्जन्सी गाडी पाठवावी लागली. ते ऑक्सिजन आपण कृत्रिम लावते म्हटलं, त्याचा खर्च, जमा खर्च समजा 8 दिवस ठेवले तर किमान 50,000 नुसता कशाचा बिल येईल, ओनली ऑक्सिजन. बघा, जर भगवंतानी ठरवलं आणि तुम्ही आता काय आहात, भरपूर पैसे कमवलाय आणि भगवंताने सांगितलं आजपर्यंत जेवढा काय तू माझा ऑक्सिजन वापरलायस, माझा ऑक्सिजन आहे, तू वापरलास, तुला मी आज काय करतोय, जीमेल करतोय, आजपर्यंत वापरलेल्या ऑक्सिजनचं बिल तू पे करायचं, काय होईल आपलं अवस्था. विचार करा किती भगवंत कृपा. आपण फक्त रडत असतो, मला देवा हे दिलं नाही, मला देवा ते दिलं नाही, मला देवा हे दिलं नाही, माझ्यावरच असं का झालं. अरे या सगळ्याची बिलं जर भगवंताने मला पाठवली, आपण एक क्षण पण जगू शकणार नाही. एवढे कृपाळू आहेत भगवंत. हा भाव जागृत करा हृदयात, तर भगवंतांचं प्रेम, असं जाज्वल्य प्रेम हृदयात जागृत. भगवंताने मला सगळं दिलंय आणि कुठेही बिल पाठवत नाहीये, केवढी कृपा आहे. पाणी काय आपल्या बाप जात्यानं पंजानं पैदा केलंय. भूमी, वायू, अग्नी नसेल तर काय आपण अन्न शिजू शकू, कोणी उत्पन्न केलंय, भगवंतानी. पंचमहाभूतापैकी एक आहे आकाश नसेल तर ही इमारत उभी राहिली असते की आपण उभी राहू शकलो असतो का. 6 फूट का 5 फूट 4 फूट जे काय असेल ते आपण आकाश व्यापतो ना, बसताना, उठताना, झोपताना. मेल्यानंतर लागते ना 3 गज भूमी, 1 गज म्हणजे 2 फूट. किती लागते भूमी, 3 गज भूमी लागते. जमीन लागते ना, आपल्यात नाही लागत, पण बाकीच्या धर्मपंथामध्ये लागते, अडवून ठेवले त्याने. तर झोपी गेलेला जागा झाला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा तुम्ही बरोबर. हरे कृष्ण धाक असावी तर अशी. म्हणजे आम्ही आजपर्यंत एवढे वर्ष मी त्याला म्हणतो, पण मला तो भिकच घालत नाही. बरोबर, तुम्हाला समोर बसवलं पाहिजे. हरे कृष्ण. तर भगवंत कोणत्याही वस्तूवरती काय नाहीये, आसक्त नाहीयेत. बघा, देऊन टाकलं असं आपल्या हृदयामध्ये कधी भाव आलाय का हो, माझ्याकडे जे जे काय आहे चांगलं ते मी काय करेन लोकांना
वितरित करेन. हा भाव जेव्हा आपल्या हृदयामध्ये येईल ना, त्याला आपण खरे भगवंतांचे भक्त झालो. इथं पुढे सांगतायत, यथाकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी त्युपधारयः. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू हा आकाशामध्ये सदैव स्थित असतो, त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. भगवंत सांगताय, आकाशामध्ये वायू प्रवाही असतो ना, मग कधी वावटळ येते, कधी चक्रवात येतो, कधी धूळ उडते, कधी केमिकल्सचे धुराच्या लोटच्या लोटवरती जात आहेत, पण आकाशावरती त्याचा काय परिणाम होतोय का? नाही, बिलकुल नाही. तसे भगवंत आहेत आणि तसा जीवात्मा पण तसाच असला पाहिजे. कारण ह्या श्लोकात हे दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत की अविभाजित राहून हा देहधारी जीवात्मा भले त्याचे आजपर्यंत अनेक योनीमध्ये काय झाले, जन्म झाले, परंतु तो कसा राहिला? अविभाजित. आत्म्याचे तुकडे करता येतात का? नाही. म्हणजे आपले अनंत जन्म झालेले आहेत. ज्या अर्थी आपण इथं भौतिक जगतामध्ये आहोत, ह्या नरदेहामध्ये आहोत, त्या अर्थी आपले अनादि अनंत काळापासून अगणित जन्म झालेले आहेत. पण एवढे देह धारण करून सुद्धा आपल्या अस्तित्वामध्ये यत्किंचित काकणभर सुद्धा काय नाही झालेला आहे, बदल झालेला नाही. हे एक तत्व आहे की आकाशामध्ये किती बिल्डिंगा बांधा, पण आकाश काय अपरिवर्तनीय आहे. त्या बिल्डिंगा येतील जातील. तसंच आत्मा सुद्धा एका प्रकारे हा आकाशासारखा काय आहे, अपरिवर्तनीय आहे. त्याच्यावरती कशाचाही काय होत नाही, परिणाम होत नाही. भले तिथं ढग येऊ दे, तिथं चक्रीवादळ येऊ दे, तिथं धूळ होऊ दे, दुर्गंधी येऊ दे, पालापाचोळा होऊ दे, काय फरक पडत नाही. सारांश, जीवात्मा आणि परमात्मा यांना सर्वव्यापी म्हटले आहे. तरीही जीवात्मे असंख्य आहेत, तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एकमेवा द्वितीय आहे. हे आपण स्मरणात ठेवले पाहिजेत. कारण जे भौतिक सृजन आहे किंवा जे आध्यात्मिक अनंत काळापासून उपस्थित आहे, आध्यात्मिक सृजन नाहीये, आध्यात्मिक गोष्टी ह्या अनंत काळापासून काय आहेत, उपस्थित आहेत. म्हणून त्याला वैकुंठ म्हटले. आता हा विषय आला तर आपण थोडीशी चर्चा करूया. तर बघा, आपल्याला वैकुंठ म्हणजे काय क्वालिटीज असेल ना, हे माहीतच नाहीये. आपण नेहमी आपल्या सापेक्षतेचा सिद्धांत प्रत्येक गोष्टीला लावतो. सापेक्षता म्हणजे काय, तर्कबुद्धी. हे असं असं दिसतंय, मग हे पण असंच असलं पाहिजे. ही याला काय म्हणतात, सापेक्षवाद किंवा तर्कबुद्धी म्हणतात. तर आपण काय म्हणतो की आपण इथं जे सगळे जन्माला येतोय 6 स्टेजेस मधनं जातोय. कोणत्या? उत्पत्ती, वृद्धी, पुनरुत्पत्ती, स्थिती, लय आणि क्षय. या 6 स्टेजेस मधनं जातो. आपलं निर्मिती होते, मग आपली वृद्धी होते, वाढ होते, मग आपल्यासारख्या अजून आपण सजीव उत्पन्न करतो. मग काही काळ आपण 25ला माणूस 50 पर्यंत तसाच राहतो, तेच वजन राहतं. जर तुम्ही प्रॉपर मेंटेन केलात तर 25व्या वर्षी जे माणसाचं वजन असतं तेच त्याचं रूप 50 पर्यंत थोडंफार राहतं. तर ह्या 6 फेज मधनं आपण जातो आणि शेवटी काय होतो, आपला मृत्यू होतो. लय म्हणजे म्हातारे होतो आणि क्षय होतो म्हणजे मृत्यू होतो. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी रोज आपण पाहत असल्यामुळे आपण ही कल्पनाच करू शकत नाही की वैकुंठात हे सगळं नसतं. तिथं प्रत्येक गोष्ट काय आहे, नित्य आहे. कशी ती सांगतो. आता ह्या सगळ्या ज्या 6 स्थिती आहेत, प्रत्येक गोष्टी आहेत. म्हणजे मृत गोष्ट जरी असली, एखादी बिल्डिंग जरी असली, तरी तिच्या बाबतीत काय आहे, ह्याच गोष्टी आहेत. त्याची वृद्धी होते, जन्माला येते, वृद्धी होते, काही काळ राहते, तिथं पुनरुत्पत्ती नसते मृत गोष्टींच्या बाबतीत. काही काळ राहते, मग त्याचा लय होतो, पडझड होते आणि मग जमीनदोस्त होऊन जातं, बुलडोजर चालवलं जातं त्याच्यावर. बरोबर. तर आपण हे रोज बघत असल्यामुळे आपल्याला वाटतं काय वैकुंठामध्ये पण हे असंच असेल. आणि आपल्याला सगळ्यात जास्त त्रास आणि भीती कशाची वाटते हो, परिवर्तनाची. कशाची वाटते, रोज जीवनामध्ये जी परिवर्तन होतात त्याची. मृत्यूची भीती वाटते, म्हातारा होईल की दात पडतील, अजून काय ऍक्सिडेंट होईल, हे होईल, ते होईल, धन आहे ते निघून जाईल. म्हणजे ह्या 6 फेज मधून सगळ्या गोष्टी जात असतात. काय होईल.
तर ह्या ज्या 6 फेजेस आहेत किंवा मृत बाबींच्या बाबतीत 5 फेजेस आहेत, ह्या सगळ्या फेजेस केवळ आणि केवळ एका तत्वाच्या अधिपत्याखाली कार्यरत असतात. ते कोणतं तत्व? महाभारतमध्ये एक मोठं चक्र फिरायचं बघा स्क्रीनवरती. मैं काल हूं. काय सांगायचे? मैं काल हूं. तर हे जे काळ जी गोष्ट आहे, ह्या काळ ह्या गोष्टीच्या अधिपत्याखाली भौतिक सृजन चालतं. पण शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जे आध्यात्मिक जगत आहे तिथं काळ नावाची एंटिटीच नाही. काय नाही? काळ नावाची गोष्टच तिथं अस्तित्वात नाही. समजा काळ नावाची गोष्टच जर आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजे वैकुंठामध्ये, गोलोकधाममध्ये, साकेतमध्ये जर अस्तित्वात नाही, तर तिथं एखाद्या गोष्टीची निर्मिती होणे शक्य आहे का? एखाद्या गोष्टीची वृद्धी होणे शक्य आहे का? एखाद्या गोष्टीचं म्हातारपण येणं शक्य आहे का? किंवा एखाद्या गोष्टीचा मृत्यू येणं शक्य आहे का? नाही. त्यामुळे तिथं ज्या गोष्टी आहेत किंवा जे आत्मे आहेत किंवा भगवंत आहेत ते सगळे स्थायी रूपामध्ये आहेत, म्हणजे त्यांच्या मूळ रूपामध्ये आहेत. सच्चित आनंद रूप म्हणतात त्याला. कळलं तुम्हाला काय फरक आहे भौतिक जगतामध्ये आणि आध्यात्मिक जगतामध्ये? भौतिक जगतामध्ये काळ नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्यामुळे तिथं जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी आहे. आणि कायमस्वरूपी नित्य स्वरूपामध्ये, आणि नित्य स्वरूप काय आहे? सच्चित आनंद. सत्य म्हणजे कधी नाश नाही पावणार. चित म्हणजे पूर्ण ज्ञानानं युक्त, आणि आनंदमयी म्हणजे परब्रह्माचा आनंद, साधा सुद्धा आनंद नाही, दिव्य आनंद. मग मला सांगा, ह्या दुःखमय स्थितीमधनं कोणीतरी तुम्हाला सांगितलं की चल मी तुला काय घेऊन जातो, अशा स्थितीमध्ये घेऊन जातो की तुला आयुष्यात इथून पुढे कधीच काय भोगावं लागणार नाही, जीवनातील स्थित्यंतर भोगावे लागणार नाहीत, आणि त्या जीवनातील स्थित्यंतरांच्या अनुषंगाने येणारे दुःख भोगावे लागणार नाहीत, तर आपण तिकडे जायला पाहिजे की नाही पाहिजे? जायचा प्रयत्न केला की नाही पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? काय प्रभूजी, गेलं पाहिजे की नाही पाहिजे? गेलं पाहिजे. आणि तेच तर हे सगळे शास्त्र सांगताय. अरे तुम्हाला असं जीवन जगणं पॉसिबल आहे की जिथं तुम्हाला कसलंही कापड कष्ट करायचं. तुम्हाला माहिती का, वैकुंठामध्ये अनेक अनेक सहस्रावधी लक्ष्मी काय करतात? नुसती झाडू मारत असतात, पण तिथं कचराच नसतो. त्या फक्त झाडू मारायचं काम करत, काय भगवंतांना प्रसन्न करावं. तिथे एकच काम, भगवंतांना काय करणं? प्रसन्न करणं. भूक लागली ती तर मुळे लागतच नाही, आणि टॉयलेटही होत नाही. लक्षात ना? कारण ह्या सगळ्या गोष्टी या भौतिक जगतातल्या आहेत. पण तिथं आपण प्रत्येक मिष्टान्नाचं काय करू शकतो? रसास्वादन करू शकतो. ते इकडे जाऊन हायड्रोक्लोरिक ऍसिड, मग प्रोटीएज, अमायलेज, लायपेज, पॅन्क्रियाटिक ज्यूस, मग 6 मीटरच्या आतड्यामधनं ते सगळं शोषून घेणार रक्त, मग आपल्याला रस देणार, आणि मग दुसऱ्या दिवशी 18 तासाने आपण काय करणार? जे टाकावं ते टाकून देणार. तसं तिकडे नाही. तुम्ही किती रसास्वादन करा, तुमच्या शरीरात गुडगुड आवाज येणार नाही. इथं मात्र आपण कालच सकाळी पाहिलं की परवाच्या सोमवारी सत्रामध्ये इथं मिष्टान्न आपण म्हणजे गोड पदार्थ आपण काय करतो? नेहमी सगळ्यांना थोडे थोडे भाग करून काय करतो? वितरित करतो. कारण जर एकट्यानं घेऊन ते मिष्टान्न खाल्ले तर ते एकट्या माणसासाठी काय आहे? मिष्टान्न विष आहे. पण भगवत धामात तुम्ही कितीही खावा, काही प्रॉब्लेम नाही, अपचन होणार नाही. कितीही सुख उपभोगा, तिथं लिमिटलेस सुख आहे. कारण तिथं प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे. तिथला एक धुलीचा कण सुद्धा चिंतामणी आहे. तो धुलीच्या कणाला सुद्धा बोलता येतं, तो तुमच्याशी वार्तालाप करू शकतो. तिथला प्रत्येक वृक्ष हा कल्पवृक्ष आहे. हे खाली बसायचं आणि इच्छा करायची व्यक्त, हे पाहिजे ते पाहिजे, बस. अरे असं लाईफ कोणाला नको? हा, अरे हे तर सांगतोय ना, साधू संतांना हेच कळलंय ना, म्हणून त्यांनी काय केलं? तो पारसमणी फेकून दिला कुठे? कचऱ्याच्या कुंडीत. माहिती ना तुम्हाला गोष्ट सनातन गोस्वामींची? तर एक मोठा व्यापारी होता, धनी. तो एकदा वृंदावनमध्ये आला आणि त्याला कोणी बातमी लागली होती की सनातन गोस्वामींकडे काय आहे? पारसमणी आहे. काय आहे? पारसमणी. जो लोखंडाला स्पर्श केला की त्याचं काय करतो? सोनं करतो. हा व्यापारी रोकडा म्हणाला, मला जर हा पारसमणी मिळाला किती भलं होईल. तो आला इकडे. आता संतांना प्रसन्न करायचं म्हणजे त्यांची सेवा करावी लागते ना.
सनातन गोस्वामी रोज ते अळणी पिठाचे गोळे बनवायचे आणि भगवंताला भोग लावायचे. आणि त्या बिचार त्या कपूरच्या कृपेनं थोडंफार मीठ मिळालं तर मग त्याच्यात भगवंतांनी परत सांगितलं आणखीन काय मागू नका जास्त, नाही तर तुमची तुमची सोय तुम्ही करून घ्या आणि तेच महाप्रसाद म्हणून ग्रहण करायचे किंवा माधुकरी मागून काय मिळालं तर ते. तर हा बाबा आला आणि सनातन गोस्वामींची सेवा करू लागला. सनातन गोस्वामी त्याच्या प्रामाणिक सेवेवरती प्रसन्न झाले आणि म्हणाले, वत्सा तुला काय पाहिजे माग. म्हणला, महाराज मी खरं ना हृदयामध्ये एक काय स्वार्थी भाव धारण करून तुमच्याकडे आलो, पण बोलायचं कसं. पण आज तुम्ही माझ्या प्रसन्न झाला तर माझी इच्छा आहे, मी व्यक्त करतो की मी असं ऐकलंय की तुमच्याकडे काय आहे, धातूला लोखंडाला सोनं करणारा काय आहे, पारसमणी आहे. तर तुम्ही जर खरंच माझ्या प्रसन्न असाल तर मला तो कृपा करून पारसमणी द्या. सनातन गोस्वामी म्हणाले, बस एवढंच पाहिजे तुला, पारसमणी पाहिजे. तो बघ तिकडे उकिरड्यावरती त्या कचरा कोंडीमध्ये असेल, जा शोधून घे जा. तो गेला तिकडे, शोधली कचरा कोंडी, त्याला तिथं पारसमणी सापडला. त्याने त्याची परीक्षा पण घेतली, लोखंडात टच करून बघितला, अरे सोनं होतोय. ह्याचं डोकं चक्रावलं, अरे पारसमण्यासारखी गोष्ट हा कचऱ्याच्या कुंडीत टाकतोय बाबा, म्हणजे ह्याच्याकडे अजून काय काय असेल. पारसमण्यासारखी गोष्ट हा बाबा कुठे टाकलाय, कचऱ्याच्या कुंडीत. म्हणजे ह्याच्याकडे अजून काय काय असेल, हिरे उत्पन्न करणारा पण मणी असेल. सोन्यापेक्षा हिरे तर फार महान मोठा आहे ना. तू परत लागला सेवा करायला, मनोभावे सेवा करायला लागला. आणि संतांचा गुण सर्वश्रुत आहे, ते आश्रिताला आपल्यासारखे करून टाकतात. लक्षात, संतांचा सगळ्यात मोठा गुण आहे, ते आपल्यासारखे आपल्यावरती आश्रितांना करून टाकतात. आणि हळूहळू दिवस जायला लागले आणि जसं जसं रोज नित्यम भागवत सेवया बसून आता सेवा केल्यानंतर वेळ असतो, मग जप करायचं ना. मग दिली एक झोळी म्हणा त्यांनी, जप करायला लागला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशा सुंदर त्या वृंदावन धाम मध्ये आणि सनातन गोस्वामी सारख्या साधूंच्या सानिध्यात राहिल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा एकदा सनातन गोस्वामी म्हणाले, वत्स मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे माग. त्यावेळेला ह्याचे अंतचक्षु जागृत झाले. तो म्हणाला, हे भगवन, गुरूंना भगवन म्हणून पण संबोधलं जातं, हे भगवन आता मला कशाची लालसा राहिलेली नाही, कारण ह्या सगळ्या भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या क्षुल्लक आहेत, काचेच्या खड्यांसारखे. आणि तुमच्याकडून जे आज मला प्राप्त झालंय ते काय आहे, अमर्यादित आहे आणि त्याची किंमत कशातही करता येणार नाही. म्हणून आपण भक्ती, भगवत भक्ती सुदृढपणे हृदयामध्ये धारण केली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तरी जीवात्मे असंख्य आहेत, तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत एकमेवा द्वितीय आहेत, हे आपण स्मरणात ठेवले पाहिजे. परमेश्वर सर्वोच्च आहेत, त्यांच्या परमपदाविषयी मनीषी मुनी कधीही साशंक होत नाही. जो मनीषी मुनी आहे, जो या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भगवंतांच्या बस सदैव चिंतन म्हणणारा असतो, तो कधी भगवंतांच्या अस्तित्वावरती साशंक नसतो. आणि म्हणूनच तो हृदयामध्ये सदैव दिव्य आनंद अनुभवत असतो. नुसत्या उकळ्या फुटत असतात दिव्य आनंदाच्या त्याच्या हृदयामध्ये. तो कधीच दुःखी होऊच शकत नाही. काय होऊ दे, जीवनातील कोणत्याही गोष्टी होऊ दे. बाहेर काय आपल्याला थोडंसं वाटेल, जसं की प्रशांत समुद्राच्या किनाऱ्यावरती थोड्याफार काय असतात, लाटा असतात, परंतु ज्याला आपण खोल समुद्रामध्ये जातो त्याला तो अथांग समुद्र कसा असतो, नुसता शांत नाही, कसा असतो, प्रशांत असतो. तसेच साधू वृत्तीचे लोक असतात. तर इथं आज आपण थांबूया. आकाश काय पूर्ण झालेलं नाहीये, आकाशावरती अजून बरेच श्लोक आहेत. तर पुढच्या सत्रामध्ये आपण इथून पुढे सुरुवात करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, निताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री रूपवाद की जय.